नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये टाकाऊपासून टिकाऊ अशी एक गोष्ट तयार करीत आहोत। तर बघा, हे जे उशीचे कुशन्स आहेत, हे उशीचे नवीन कुशन आपण आणल्यानंतर जुने जे कुशन आहेत ते फेकून देतो। तर ते फेकून न देता तर त्याचा सुद्धा एक वापर आपण करणार आहोत। जर ह्या कुशनच्या चेन जर असतील व्यवस्थित तर त्या तुम्ही काढून पण घेऊ शकता। अगदी शिलाई तिथं असते ती शिलाई उसवून व्यवस्थितपणे अशी काढून घ्या। ह्याच्यापासून तुम्हाला पिशवी बनवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कुशनच्या वरचं जे कवर येतं तर हे सुद्धा व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं। आतला कापूस आहे तो टाकून द्यायचा। आणि हे बघा, मी अशा पद्धतीने हे दोन्ही पण कुशन्स आहेत हे असे मोकळे वरचे कवर करून घेतलेले आहेत। आणि हे स्वच्छ धुवायचे, धुवून सुकत घालून सुकल्यानंतर ह्याचा वापर करा, कारण ह्याच्या आतमध्ये त्या कापसाची जी वाळू चिकटलेली असते ती निघून जाते। तर बघा, मी अशा पद्धतीने स्वच्छ केलं आणि हे सरळच्यावर सरळ ठेवून घ्यायचं। त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या तिन्ही बाजून आपल्याला शिलाई मारायची आणि एक बाजू आपल्याला मोकळी ठेवून द्यायची आहे। तर बघा, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळत असेल। मी असे बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत की आपल्या घरामध्ये ज्या टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून बरंच काय मी बनवले, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर बघा, तिन्ही बाजूला शिलाई मारली। आता आपल्याला ही जी पिशवी तयार झाली आहे तर ही जी पिशवी आहे ती सरळ करून घ्यायची आहे। आता सरळ करून घेतल्यानंतर ही व्यवस्थित आता आपल्याला ती जी मोकळी बाजू आहे तिथं व्यवस्थितपणे आपल्याला इथं लॉक करून घ्यायची आहे। लॉक म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही एक शिलाई मारून घेऊ शकता। तर बघा, हे अशी मी दोन, तुम्ही ह्याला पाय पुसणी पण म्हणू शकता किंवा दोन बसकरे सुद्धा म्हणू शकता। थंडीच्या दिवसामध्ये ह्याचा खूप चांगला वापर सुद्धा होतो। अशा पद्धतीने मी टाकाऊपासून टिकाऊ अशी दोन बसकरे तयार केलेली आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।